वसई विरारमध्ये आपण पाहूया। तिथे शहराच्या महानगरपालिकेच्या सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेलार फाट्याजवळ एका ट्रकची धडक बसल्याने ही जलवाहिनी फुटली आहे। तर 15 ते 20 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत आहेत, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आणि यामुळे आज वसई विरार नालासोपारा आणि नावगावचा परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। वसई विरारची मुख्य जलवाहिनी आता फुटलेली आहे, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झालाय। पाहतोय आता वसई विरार नालासोपारा आणि नायगाव परिसराचा पाणी पुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार आहे। ट्रकच्या धडकेमुळे जलवाहिनीला लिकेज झालेला आहे, तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झालाय। वसई विरारमधल्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे। एका ट्रकची धडक बसल्याने जलवाहिनी फुटली आणि मोठे उंच आता फवारे उडालेत पाण्याचे।